मी विशाखा. आज आम्ही तिघे एका रिलेटिव्हवाल्याच्या इथे गेले होते. तिथून सरळ घरी आले. घरी म्हणजे माझ्या मावशीच्या घरीच गेले मी. तिथे गेले, चहा पाणी पिले. थोड्या वेळ बसल्यानंतर माझ्या मनात पिझ्झा खायची इच्छा झाली. म्हणून मी सर्वांना बोलली की पिझ्झा पार्टी केली पाहिजे. तर सर्वांनी ओके केले. मी माझ्या आई म्हणजे माझ्या आजीकडून पैसे घेतले आणि आम्ही पिझ्झा घ्यायला निघालो. आम्ही आज पिझ्झा 7 स्टार कॅफेमधून घेणार होते. तिथे गेले आणि पिझ्झाची ऑर्डर दिले. पिझ्झा बनायला टाईम होता म्हणून विचार आला की एक बदाम शेक पिला पाहिजे. म्हणून आम्ही वापस शिवाजी चौकमध्ये आले आणि एक बदाम शेक घेतले. बदाम शेक मीने खाल्ले, माशूला दिले आणि ते खाऊन आम्ही सरळ कॅफेमध्ये वापस गेले. तर आमचा पिझ्झा रेडी होता. पिझ्झा घेतले आणि घरी गेले आणि सर्वांनी पिझ्झा खाल्ले. आम्हीने 2 पिझ्झा मागवले होते. एक पनीर चीज कॉर्न आणि दुसरा बार्बेक्यू पिझ्झा. पिझ्झा खाऊन झाल्यानंतर मावशी स्वयंपाकाला बसली. मावशी स्वयंपाक करतपर्यंत आम्ही इकडे माशूची मस्ती बघत होते. जशी जशी मोठी होत आहे तशी तिची मस्तीही वाढत आहे. आम्ही इकडे सर्व तिची मस्ती एन्जॉय करत होते. तेवढ्यात मावशी म्हणते की स्वयंपाक झाला. नंतर आम्हीने जेवण केले आणि सरळ घरी यायला निघाले. आणि इथेच माझा आजचा व्लॉग संपला. बाय.